जय हिंद. नमस्कार रसिको. मी अजयराज वराडकर माझ्या साठवणीतील आठवणी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आपल्यासमोर एक शौर्य कथा घेऊन प्रस्तुत झालो आहे. जय हिंद म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की ही युद्धकथा असावी. होय, ही युद्धकथाच आहे. भारत पाकिस्तानच्या 1971च्या युद्धामध्ये केवळ 384 सैनिकांच्या साहाय्याने ज्याने 7,000 ते 8,000 पाकिस्तानी सैनिकांना शरण यायला भाग पाडून मोठा विजय प्राप्त केला, त्या एका शूर योद्ध्याचं आज आपण कथारूपामध्ये त्याची माहिती आपण सांगणार आहोत. ती व्यक्ती म्हणजे भारताच्या पहिल्या हेलिबॉर्न ऑपरेशनचं त्यानं नेतृत्व केलं. ते पहिले डिसेबल कमांडिंग ऑफिसर झाले भारताचे. त्यांनी केलेल्या 1971च्या शौर्यासाठी त्यांना भारत सरकारने अतिविशिष्ट सेवा मेडलने सन्मानित केलं. अशा एका जाबाज ऑफिसर संदर्भात आज आपण त्याच्या एका वेगळ्या गोष्टीच्या माध्यमातून बोलणार आहोत. त्या जाबाज ऑफिसरचं नाव आहे मेजर जनरल इयान कार्डिझो. मेजर जनरल इयान कार्डिझो यांचा जन्म मुंबईमध्ये झाला. त्यांचं शालेय शिक्षण सेंट झेवियर्स आणखी महाविद्यालयीन शिक्षण सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये झालं. त्याच्यानंतर त्यांच्या सैनिकी जीवनाची सुरुवात NDAच्या माध्यमातून झाली. NDAला प्रवेश घेतल्यानंतर NDAमधून त्यांनी आपल्या परफॉर्मन्सवर गोल्ड आणि सिल्वर मेडल मिळवणारे ते पहिले कॅडेट ठरले. IMAतून त्यांनी ऑफिशियल कमिशन घेतल्यानंतर 1965च्या युद्धामध्ये त्यांना आलेला एक घृणास्पद आणखीन वाईट अनुभव त्यांच्या मनाला फार यातना देऊन गेला. त्यांच्या मनामध्ये त्या 1965च्या युद्धामध्ये पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय सिव्हिलियन्स आणि सैनिकांच्यावर केलेले अत्याचार त्यांच्या मनाला स्वस्थ बसू देत नव्हते. 1971च्या युद्धाच्या वेळेला त्यांना पहिल्या हेलिबॉर्न ऑपरेशनचं नेतृत्व करायची संधी मिळाली. त्यावेळेला त्यांनी मनाशी ठरवलं होतं की त्यांच्या मनामध्ये अनेक गोष्टी मनामध्ये चालल्या होत्या की पाकिस्तानला कसं आपण नमवायचं. त्या हेलिबॉर्न ऑपरेशनच्या माध्यमातून केवळ 384 सैनिकांच्या सहाय्याने पाकिस्तानी हद्दीमध्ये 100 किलोमीटर आत ज्यावेळेला मेजर इयान कार्डिझो आणि त्यांचे 384 सैनिक उतरले, त्यावेळेला एका साईडला दलदलीचा भाग, एका साईडला घनदाट जंगल आणि समोरून शत्रूचा होणारा तोफगोळ्यांचा आणि गोळीबारांचा मारा यांना सामोरा जात त्यांना प्रत्युत्तर देत भारतीय सैनिक एक एक प्रभाग काबीज करत पुढे निघाले होते. त्यांनी अट्राम आणि सिलहट हे 2 टार्गेट त्यांच्यासमोर होते. अट्राम आणि गाझीपूर काबीज करत ते सिलहटच्या दिशेने जायची त्यांचं तयारी चालली होती. त्यावेळेला मॉडर्न हिस्ट्रीमधील शेवटचं कुकरी युद्ध तिथे खेळलं गेलं. कारण रात्रीच्या वेळेला भारतीय सैनिकांनी पाकिस्तानी बंकर्समध्ये घुसून जय मा काली आयो गोरखाली हे जयघोष देत ते पाकिस्तानी बंकर्समध्ये घुसायचे, पाकिस्तानी सैनिकांना कापून काढायचे. जे आपल्याकडं असणाऱ्या दारूगोळ्याचा कमीत कमी कसा वापर होईल हा त्याच्या मागचा एक हेतू होता. आणि त्यांच्या ह्या धडाक्याने पाकिस्तानी सैनिक पूर्णपणे बिथरले होते. त्यांना काही समजायच्या आत हे त्यांच्या बंकर्समध्ये घुसून त्यांचा खात्मा करत असत. अनेक त्यातले पाकिस्तानी सैनिक पळून जायचे आणि असं करत एक एक प्रभाग पाकिस्तानचा ते काबीज करत इयान कार्डिझोंच्या नेतृत्वाखाली ते पुढे जात होते. पाकिस्तानी सैनिकांना
एक प्रकारची भीती वाटू लागली की आता हे भारतीय सैनिक आपल्यावर इतक्या मोठ्या प्रमाणात अटॅक करत आहेत. त्यावेळेला 3 पाकिस्तानी सैनिकांच्या विरोधात एक भारतीय सैनिक लढत होता, पण आपला एक भारतीय सैनिक त्यांच्या सगळ्या लोकांना खूप मोठा वाटत होता. म्हणजे 10 लोकांचं बळ घेऊन एकटा सैनिक लढत होता. भारतीय सैनिकांनी अनेक पाकिस्तानी प्रभाग काबीज करत ज्यावेळेला पुढे गेले, त्यावेळेला पाकिस्तानी सैनिकांना या भारतीय सैन्याची धास्ती वाटू लागली. त्यांनी सांगितलं की आम्हाला सरेंडर करायचं आहे आणि त्यासाठी बोलणी करण्यासाठी आपले जे ऑफिसर्स आहेत त्यांनी इथे यावं. त्यावेळेला भारतीय खेम्यामधून एन कार्डिझो हे एकमेव वरिष्ठ अधिकारी तिथे उपस्थित होते. भारतीय सीओंना भारतातून इथे येण्याला बराच वेळ लागला असता, म्हणून एन कार्डिझोंनी ती जबाबदारी स्वतः स्वीकारली आणि त्यांच्या मेसेंजरसोबत ते त्या कारवाईसाठी तिथे गेले. जाताना एक दुर्घटना घडली की पाकिस्तान सैनिकांनी पेरलेल्या लँडमाईन्सवर त्यांचे पाय पडले आणि त्यांचा एक पाय गंभीररित्या जखमी झाला. अक्षरशः रक्ताच्या थारोळ्यात सापडलेल्या एन कार्डिझोंच्या पायाच्या चिंध्यामिंद्या झाल्या आणि ते पाहून भारतीय सैनिक बिथरले. त्यांना एक तर आपण ते लोक सरेंडर होणार आहेत, त्यांच्याकडे आपण हे करायला जाणार आहे आणि अचानक त्यांनी हल्ला कसा केला, अशा पद्धतीचा तो भास तिथे भारतीय सैनिकांना झाला. आणि भारतीय सैनिकांनी त्यावेळेला गोरखा सैनिकांचं प्रोनाऊन्सिएशन एन कार्डिझोंना ते कारतूस साहब ह्या नावानं संबोधायचे. त्यांच्यामध्ये चर्चा होऊ लागली, कारतूस साहब इंजूर हो गए, हमारे कारतूस साहब इंजूर हो गए. त्यावेळेला तिथे असणाऱ्या एन कार्डिझोंनी प्रसंगावधान दाखवून आपल्या सोबत असणाऱ्या सहकाऱ्यांना सांगितलं की माझा पाय कापून टाका, कारण हा पाय पूर्णपणे डिस्ट्रॉय झाला आहे, आणखी असा पाय घेऊन मी जाऊ शकणार नाही, हा पाय कापून टाका. पण त्यांच्या जे सहकाऱ्यांना त्यांचं मन धजवलं नाही. त्यांनी आपल्या सैनिकांना सांगितलं की अरे कुकरी किधर है मेरी, कुकरी लेके आओ. तो सैनिक कुकरी घेऊन आले, मेरा पाय काटलो. ते सैनिकही तयार होईनात. शेवटी एन कार्डिझोंनी ती कुकरी घेऊन स्वतःचा पाय स्वतः कापला आणि तो अगदी वाईट अवस्थेतला पाय, त्याचा काही उपयोग नव्हता, पण कापून त्यांनी आपल्या सैनिकांना तिथेच खड्डा करून तो पाय पुरायला लावला. पुरेसं वैद्यकीय साहित्य उपलब्ध नव्हतं आणि अशा प्रसंगात परिस्थितीचं गांभीर्य ओळखून एन कार्डिझोंनी त्या डॉक्टर्सकडून तात्पुरतं दारूचे औषध करून घेतलं. त्याच वेळेला एन कार्डिझोंनी आपल्या सीओना सांगितलं होतं की सरजी, माझ्या पायावर इमिजिएट उपचार होणं गरजेचं आहे, त्याला मला तुम्ही भारतामध्ये शिफ्ट करा. पण त्याच वेळेदरम्यान पाकिस्तानची सैनिकांचं सरेंडर सेरेमनीची तयारी ढाक्यामध्ये सुरू होती आणि VIPना एजा करण्यासाठी हेलिकॉप्टर्स सगळी बिझी होती. त्यामुळं तिथं त्या एन कार्डिझोंना नेण्यासाठी हेलिकॉप्टरचं उपलब्ध साधन नव्हतं उपलब्ध. त्यामुळं एन कार्डिझोंच्या कमांडिंग ऑफिसरने त्यांना रिक्वेस्ट केली की एन, तुम्ही तुमच्या पायाची सर्जरी पाकिस्तानी हॉस्पिटल्समध्ये तिथेच करून घ्यावी, कारण पाकिस्तानी हॉस्पिटलमध्ये, कारण ते गरजेचं आहे. कारण आज जर तुम्ही इमिजिएट त्याची शस्त्रक्रिया केली नाही तर कदाचित तुमच्या जीवाला त्याचा धोका होऊ शकतो आणि तुमच्यासारखा ऑफिसर आम्हाला लूज नाही करायचं, त्यामुळे तुम्ही इमिजिएट तिथं तुमचं सर्जरी करून घ्यावी असं त्यांनी रिक्वेस्ट केली. सीओंच्या हा ऑर्डरवर काहीसे नाराज झाले एन कार्डिझो, पण त्यांनी ठीक आहे म्हटले, काय हरकत नाही, मी ऑपरेशन करून सर्जरी करून घेईन माझ्या पायावर, पण माझ्या 2 कंडिशन्स आहेत. एन कार्डिझोंनी एका अगदी ह्यानं सांगितलं की माझ्या 2 कंडिशन्स आहेत. भारतीय सीओ जे होते कार्डिझोंचे, ते म्हटले कंडिशन्स, एन तुम्ही कंडिशन्स घालताय, तो कंडिशन घालण्याच्या कंडिशनमध्ये तुम्ही आता आहात का?
तुम्ही तर गंभीर जखमी आहात आणि अशा वेळेला तुम्ही कंडिशन घालणं योग्य नाही. त्यावेळेला इयन कार्डिझोने त्यांना सांगितलं, सर मी कंडिशन नाही घालत, माझ्या 2 विनंती आहेत, त्या तुम्ही मान्य कराव्यात अशी मी तुम्हाला विनंती करतोय. ठीक आहे, काय हरकत नाही, सांगा तुमच्या काय विनंती आहेत ते. पहिली विनंती माझी सर अशी आहे की तुम्ही सांगताय म्हणून मी पाकिस्तानी सर्जन्सकडनं डॉक्टर्सकडून मी माझ्या पायाची सर्जरी करून घेईन, पण माझ्या अंगामध्ये एक ठिपूससुद्धा पाकिस्तानी लोकांचं रक्त चढवता कामा नये. अंगावर शहारे येण्यासारखा हा क्षण होता. कमांडिंग ऑफिसरना पण काही समजेना की अचानक असं कसं बोलू शकतात हे. ह्याला कारण असं होतं की 1965च्या युद्धामध्ये ज्या पद्धतीनं त्यांच्या मनावर ओरखडे उठले होते की कॅज्युअलिटीज झाल्या होत्या, भारतीय सिव्हिलियन्स आणखी सैनिकांच्यावर पाकिस्तानी सैनिकांनी ज्या पद्धतीनं अत्याचार केला होता त्यांच्याबद्दलची एक चीड त्यांच्या मनामध्ये होती आणि ती चीड त्यांनी ह्या त्यांच्या वक्तव्यातून व्यक्त केली आणि त्यांनी सांगितलं की माझ्या अंगामध्ये एक थेंब पण पाकिस्तानी रक्त चढता कामा नये. आणि दुसरी कंडिशन माझी अशी आहे, दुसरी विनंती माझी अशी आहे की माझं ज्यावेळेला ऑपरेशन करणार असाल किंवा माझी ज्यावेळेला सर्जरी होणार असेल त्या सर्जरीच्या वेळेला तुम्ही तिथे उपस्थित असलं पाहिजे, कारण माझं ह्या पाकिस्तानी लोकांच्या अजिबात विश्वास नाही आहे. इयन कार्डिझोच्या पायावर पाकिस्तानी डॉक्टर मेजर बशीर यांनी शस्त्रक्रिया केली. यशस्वीपणे ती शस्त्रक्रिया झाल्यानंतर इकडे भारतानं पाकिस्तानवर मोठा विजय मिळवला. 8,000 पाकिस्तानी सैनिक शरण आले होते. ढाक्यामध्ये मोठा त्यांचा सेरेमनी झाला, सरेंडर सेरेमनी. बांगलादेश स्वतंत्र झाला आणि अनेक भारतीय जखमी सैनिकांना पुन्हा भारतामध्ये त्यांची रवानगी करण्यात आली. भारतीय हॉस्पिटल्समध्ये त्यांचं ट्रीटमेंट करण्यात आली. रसिक हो, साहस, संघर्ष, जिद्द या सगळ्याचं सांगड घालत भारतीय सैनिकांनी पाकिस्तानवर मोठा विजय मिळवला आणि बांगलादेशाची निर्मिती झाली. पण खरी कथा तर आता सुरू होते. हा रिकव्हरी पिरियड. अनेक भारतीय सैनिकांना उपचारासाठी भारतामध्ये आणण्यात आलं. मेजर कार्डिझो यांना देखील भारतीय इस्पितळामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ट्रीटमेंट सुरू होत्या. ज्या वेळेला इयन कार्डिझो भारतामध्ये आले तर त्यांच्या मनामध्ये नाना प्रकारचे विचार येऊ लागले, कारण आता एक पाय तर माझा गेला आहे, आता पुढचं आयुष्य कसं होणार आहे, मी यातून कसं रिकवर होणार आहे, पुढे मी काय करणार आहे. कारण त्यावेळेला भारतीय सेनेमध्ये अशा पद्धतीचा कुठलाही नियम नव्हता की ज्या वेळेला आर्मीमध्ये डिसेबल झालेल्या व्यक्तीला तुम्ही पुन्हा आर्मीमध्ये कमांडिंग पोझिशनला काम करू शकत नव्हता. एक तर तुम्ही रिटायरमेंट घ्यायची किंवा तुम्ही बॅक ऑफिसला काम करायचं, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर म्हणून काम करू शकताय तुम्ही. अशा पद्धतीची एक सेवा तिथे उपलब्ध होती. इयन कार्डिझो यांच्या मनावर खूप त्यांनी विचार केला ह्या गोष्टीवर की काय करायचं. 6, 7, 8, 9 महिने त्यांच्या पायावर ट्रीटमेंट सुरू होती. पण शेवटी पुणे लिम्ब सेंटरमध्ये ओस्थेटिक लेग त्यांचे प्रत्यारोपण करण्यात आलं. आणखीन ते सक्सेसफुली ते वर्क झालं. आणि अशा याच्यामध्ये त्यांच्या मनामध्ये हे विचार चालू असताना रीच फॉर द स्काय हे डग्लस बॅडर नावाच्या एका ब्रिटिश पायलटचं पुस्तक त्यांच्या वाचनामध्ये आलं. त्याच्यामध्ये या डग्लस बॅडरनं जर्मन सैनिकांच्या विरुद्ध दोन्ही पाय नसताना युद्धामध्ये एक चांगलं आपलं शौर्य दाखवून परत एस्केप होऊन तो आपल्या देशामध्ये परत आला होता दोन्ही पाय नसताना. तर ह्या गोष्टींनं त्यांच्या मनावर एवढं परिणाम केला की हे दोन्ही पाय नसणारा हा डग्लस बॅडर जर पुन्हा सेनेमध्ये एक चांगलं काम करू शकतोय तर माझा तर एकच पाय गेला आहे, मी का नाही करू शकणार. मग त्यांनी मात्र इथून जी उचल खाल्ली, त्यांची इच्छाशक्ती, प्रबळ इच्छाशक्ती आणि त्यांची ज्या पद्धतीनं त्यांनी मेहनत घेतली त्याच्यानंतर की त्यांनी भारतीय वरिष्ठांच्याकडं पत्रव्यवहार केला आणि त्यांनी सांगितलं की सरजी मला पुन्हा आर्मीमध्ये कंपनी कमांड करायची आहे, तर मला त्याची संधी मिळावी. पण भारतीय सेनेमध्ये
तो नियम नसल्यामुळं त्यांचं ते पत्राचा विचार केला गेला नाही. पुन्हा त्यांनी वारंवार पत्र लिहून भारतीय वरिष्ठांना त्यांनी सांगितलं की सरजी, मी ह्यासाठी जी फिटनेस टेस्ट आहे ती द्यायला माझी पूर्ण तयारी आहे. मी ह्या फिटनेस टेस्टमध्ये मी जर थ्रू झालो तर मला तुम्ही पुन्हा आर्मीमध्ये संधी द्या तशी. शेवटी त्यांच्या या वारंवारच्या पत्रानं आर्मीने त्याची दखल घेतली आणि त्यांना परवानगी दिली. मीनवाईल त्यांनी इतकी मेहनत घेतली की दररोज रनिंग, स्विमिंग आणि ज्या फिटनेस टेस्टसाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टींचं त्यांनी अगदी जीव तोडून प्रयत्न केला. आणखीन आपल्यासोबत असणाऱ्या एबल सैनिकांच्या पेक्षाही कितीतरी पटीनं ते हॅडल्स पार करत शेवटी भारतीय वरिष्ठांनी जनरल TN रैना या अधिकाऱ्याला ह्या त्यांच्या टेस्टसाठी ऑब्झर्व करण्यासाठी नेमलं. जनरल TN रैना यांनी त्यांच्या सगळ्या टेस्टमध्ये त्यांनी पाहिलं की इयन कार्डोझो सगळ्या एबल, त्यांच्यासोबत फिजिकली फिट असणारे काही सैनिक होते, काही ऑफिसर्स होते, त्यांनाही मागे टाकून ह्या टेस्ट त्यांनी लिलया पार केल्या होत्या. रैना साहेबांना काहीसं जरा आश्चर्य वाटलं, कारण हा डिसेबल असून देखील इतक्या चांगल्या पद्धतीने ह्या गोष्टी करतोय. नंतर लडाखमधील एक उंच पर्वत, बर्फाळ प्रदेशातला काबीज करण्याची एक टेस्ट होती आणि ही टेस्ट पार करण्यासाठी त्यांच्यासोबत काही सैनिक, आणखीन काही ऑफिसर्स त्या टेस्टमध्ये भाग घ्यायला आले होते. जनरल रैना हेलिकॉप्टरने त्या पर्वताच्या वरती पोहोचले. इकडं ह्या खडतर पर्वत चढाईला सुरुवात झाली. इयन कार्डोझो ही इतर आपल्या सहकाऱ्यांना मागे टाकत लिलया त्या पर्वतावर पोहोचले. जेव्हा ते पर्वतावर पोहोचले त्यावेळेला समोर रैना साहेबांनी त्यांना बघितलं आणि कार्डोझो पहिल्यांदा आले बघितल्यावर त्यांनी विचारलं, अरे कार्डोझो, तू कसा आला? क्लाइंब करके आया ऊपर. त्यांना आश्चर्य वाटलं, कारण त्यांच्यासोबत असणारे फिजिकली फिट काही सैनिक, आणखीन ऑफिसर्स त्यांच्या कितीतरी पाठीमागे राहिले होते आणि इयन कार्डोझो त्यांना मागे टाकत पुढे आले होते. रैनानी त्यावेळेला एक निर्णय घेतला आणि भारतीय हिस्ट्रीमध्ये तो एक चेंज फॅक्टर ठरला, कारण त्यावेळेपासून त्यांना एक बटालियन कमांड करण्याची संधी देण्यात आली. त्यांच्या फाईलवर त्यांनी हे फिट आहेत असं त्यांना एक रिमार्क दिला आणि तो ट्रेंड असा पडला की फिजिकली डिसेबल असणाऱ्या काही सैनिकांना जर ते फिजिकल टेस्ट पास झाले, मेंटल टेस्ट पास झाले आणखीन, तर त्यांना पुन्हा आर्मीमध्ये कमांडिंग पोझिशनवर काम करू शकत असेल असे त्या पद्धतीचा एक तो त्याला कायमस्वरूपी नियम झाला आणि ते भारताचे पहिले डिसेबल कमांडिंग ऑफिसर ठरले. रसिकोहो, इयन कार्डोझो यांनी घेतलेला ही मेहनत, ह्या प्रकारचं त्यांचं एक जिद्द, भारतीय सेनेमध्ये काम करण्याची त्यांची एक मनापासूनची एक जिद्द होती. तिरंग्याला सॅल्यूट करत त्यांनी आजपर्यंत ज्या पद्धतीनं शौर्य गाजवलं होतं त्या पद्धतीचं शौर्य ऐकताना आपल्या मनावर खूप एक स्फुरण चढतं, प्रत्येकाच्या मनावर स्फुरण चढेल, कारण भारतीय सेनेमध्ये अशा पद्धतीची शिक्षण दिलं जातं आणि त्या शिक्षणाच्या माध्यमातून इयन कार्डोझो यांनी आपली जिद्द शेवटपर्यंत सोडली नाही, गिवअप केलं नाही. त्यांनी पुन्हा भारतीय सेनेमध्ये कमांडिंग पोझिशनला प्रवेश मिळवला. ते ब्रिगेडियर झाले. नंतर 1993मध्ये ते मेजर जनरल म्हणून निवृत्त झाले. रिटायर झाल्यानंतर त्यांनी अनेक संस्थांच्या वरती काम केलं. ते डिसेबल रिहॅबिलिटेशन सेंटर ऑफ काउन्सिल ऑफ इंडियाचे चेअरमन झाले. ते सलग 9 वर्ष त्या संस्थेवर चेअरमन होते. त्याच्यानंतर त्यांनी अनेक युवकांना, अनेक तरुणांना, अनेक कॉर्पोरेट कंपनीजमध्ये मेंटल टफनेससाठी लेक्चर्स दिली. नॅशनल TVजवर त्यांच्या अनेकदा डिबेटमध्ये सहभाग असतो आणि अशा पद्धतीच्या या जबरदस्त ऑफिसरचा
मी आज ह्या कथेच्या माध्यमातून मी माझा सलाम करतो. 2 वर्षापूर्वी मेजर जनरल मधुकर काशीद यांच्याशी माझ्या दिवाळी अंकाच्या एका मुलाखतीसंदर्भात मी भेटलो होतो. त्यावेळेला त्यांच्या अल्बममध्ये मी त्यांच्यासोबत असणाऱ्या एका डॅशिंग आर्मी ऑफिसरबद्दल मला एकदम कुतूहल वाटलं आणि मी त्यांना विचारलं की सरजी, आपल्यासोबत असणारे हे जाड मिशाचे हे ऑफिसर कोण आहेत? तर त्यांनी माझ्याकडे चमकून बघितलं, म्हणजे काशीद साहेबांनी, आणि मला म्हटले, अरे वराडकर, तुम्ही ओळखत नाही यांना? तर मी म्हटलं, नाही ओळखत, मी त्यांना ओळखत नाही. तर त्यांनी सांगितलं की हे मेजर जनरल इयान कार्डिझो आणि हे असे ऑफिसर आहेत की ज्यांनी 1971च्या युद्धामध्ये जे मोठा विजयी पताका त्यांनी खेचून आणला त्यातले एक अनसंग हिरो आहेत. आणि त्यांच्याबद्दल तुम्ही माहिती घेऊन अवश्य लिहिलं पाहिजे वराडकर, कारण जेणेकरून नव्या पिढीला त्यांच्याबद्दलची माहिती विस्मरणात गेली आहे ती पुन्हा रिकलेक्ट व्हायला मदत होईल. आणि तुम्ही त्यांचा अभ्यास करा आणि त्याच्याबद्दल अवश्य लिहा, असं त्यांनी मला अगदी आवर्जून सांगितलं. मी त्याच्यावरती विचार केला, आणखीन आजची ही स्टोरी मी तयार केली. त्याच मधुकर काशीद यांना इयान कार्डिझो यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. त्यांचं काय म्हणणं आहे इयान कार्डिझोच्या बाबत हे आता आपण ऐकूया. मी मेजर जनरल मधुकर नारायण काशीद. मला जनरल कार्डिझो बरोबर सर्व्हिस करायचं सौभाग्य एका कोर हेडक्वार्टरमध्ये मिळालं. हे कोर हेडक्वार्टर भारताच्या नॉर्थ ईस्ट स्टेट्समध्ये तैनात होतं आणि जनरल कार्डिझो आमचे चीफ ऑफ स्टाफ होते. त्यांना इंडियन आर्मीचा 38 वर्षाचा अनुभव होता आणि मी एक लेफ्टनंट कर्नल होतो. जनरल स्टाफ ऑफिसर ग्रेड 1 ऑपरेशन्स या पदावर होतो. ऑपरेशन्सच्या पदावर असल्यामुळे आणि ऑपरेशनचं कामामुळे मला जनरल कार्डिझो बरोबर रोज कितीतरी वेळ मुलाखत करायचा एक सौभाग्य प्राप्त झालं. तर जनरल कार्डिझो साहेब जे होते ते एक फार कूल माणूस होते. ते कधीही त्यांना राग यायचा नाही आणि सगळं काम ते शांतपणे करायचे. त्यांचा मेन मुद्दा हा होता की जे पण काम आपण करतोय कधीही ग्राउंड लेवलच्या कमांडिंग ऑफिसरवर प्रेशर आणायचं नाही. आमचं कोर हेडक्वार्टरचा मेन जो टास्क होता तो इंडो चायना बॉर्डर त्याच्याकडे लक्ष द्यायचं होतं आणि सेकंडरी काम ते त्या नॉर्थ ईस्ट स्टेट्समध्ये बंडखोरी होती, इन्सर्जन्सी सुरू होती, त्यांचे ऑपरेशन्स कंट्रोल करायचं होतं. तर इंडो चायना बॉर्डर जो आहे तो शांत असल्यामुळे आमचं कोर हेडक्वार्टरचा मेन टास्क इन्सर्जन्सी कंट्रोल ह्याला कंट्रोल करायचं आणि सिच्युएशन कंट्रोलमध्ये आणायचं हे काम होतं. तर इन्सर्जन्सी ऑपरेशन्स हे 24 तास आणि 12 महिने सुरू असतात. त्याच्यात भरपूर तणाव असतो. जनरल कार्डिझो कधीही कुठल्याही ऑपरेशन्स कमांडरला कधीही तणाव त्यांच्यावर आणायचे नाहीत. ते म्हणायचे तुमचं ऑपरेशन सक्सेस व्हायला पाहिजे. सक्सेसवर त्यांचा जोर होता आणि सक्सेस बिना कॅज्युअल्टीज व्हायला पाहिजे ह्याच्यावर मुख्य जोर होता. मुख्य मुद्दा त्यांचा होता बिना कॅज्युअल्टीचे ऑपरेशन्स करायचे. हळूहळू आम्ही त्याच्यात यश मिळवला. कोर हेडक्वार्टरनी त्या एरियामध्ये एक जी तणावाची स्थिती होती त्याला कंट्रोल केलं आणि एक एन्व्हायरमेंट तयार केली ज्याच्यामुळे इन्सर्जंट्स आणि सरकार, भारतीय सरकार यांच्यामध्ये आसाम पीस टॉक्स झाले. तर हे आसाम पीस टॉक्स झाल्याचं कारण एन्व्हायरमेंट ठीक होती त्याच्यामुळे झाले आणि ह्याचा मेन एन्व्हायरमेंट ठीक करायचं मेन काम जनरल कार्डिझोचं होतं. जनरल कार्डिझो आमच्या कोर हेडक्वार्टरहून रिटायर झाले आणि त्याच्यानंतर ते दिल्लीला गेले. दिल्लीमध्ये ते डिसेबल्ड वॉर वेटरन्स फेडरेशन यांचे व्हाईस प्रेसिडेंट झाले आणि थोड्या दिवसानंतर भारतीय सरकारने त्यांना चेअरमॅन ऑफ रिहॅबिलिटेशन काउन्सिल ऑफ इंडिया यांचा चेअरमॅन नियुक्त केला. त्या पोस्टवर त्यांनी 9 वर्ष काम केलं बिनपगारी. रसिको, आजची मेजर जनरल इयान कार्डिझो यांच्यावरची ही कथा आपल्याला कशी वाटली हे आम्हाला आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून अवश्य कळवा. कथा लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सोबत असणाऱ्या बेल आयकॉनला दाबून
पुढच्या कथेंची नोटिफिकेशन आपण मिळवा. रसिको, आपल्याला अशा प्रकारच्या कथा जर ऐकायच्या असतील तर आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये अशा पर्सनॅलिटीजची नावं आपण अवश्य कळवावी, जेणेकरून त्याच्यावरती आम्ही स्टडी करून त्याच्या चांगल्या गोष्टी आपल्यापर्यंत प्रेझेंट करायचा आम्ही प्रयत्न करू. जय हिंद.